नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष कार्यक्रमात मी सचिन खुटवळकर तुमचं स्वागत करतो. आता गोवा पॉलिटिकल लीग अगदी रंगात आलेली आहे आणि ती रंगात येण्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. 40 पैकी 34 मतदारसंघामधल्या उमेदवारांची नावं भाजपतर्फे जाहीर झालेली आहेत आणि ज्यावेळी ही नावं जाहीर झाली ती नावं जाहीर झाल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे आता पडसाद उमटतील याच्याबाबत उत्सुकता आहे. आणि हे सगळं जे राजकीय पार्श्वभूमी आहे, ही सगळी राजकीय पार्श्वभूमी तुमच्यासमोर सविस्तरपणे विश्लेषणात्मक पद्धतीने मांडण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत दैनिक गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. पांडुरंग गावकर यांचा पूर्ण गोव्याच्या राजकारणावरचा अभ्यास आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, परंतु भाजपनं जी यादी आता जाहीर केलेली आहे या यादीचे पडसाद कसे उमटतील, त्याचे परिणाम प्रत्येक मतदारसंघानुसार जे 34 मतदारसंघ आहेत जिथं नावं डिक्लेअर झालेली आहेत आणि जे उरलेले 6 मतदारसंघ आहेत तिथे कोणत्या प्रकारे भाजपकडून भूमिका जाहीर केली जाईल हे बघणं उत्सुकतेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा बारकाईनं आम्ही आढावा घेणार आहोत, सध्याच्या विद्यमान राजकीय परिस्थितीचा. आणि सुरुवात आम्ही करणार आहोत पहिला जो मतदारसंघ आहे गोव्याचा, तो म्हणजे मांद्रे. पेडणे तालुक्यातला हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे मांद्रे. आणि या मांद्रे मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघत होतो की दयानंद सोपटे जे विद्यमान आमदार आहेत, त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आहेत, यांच्यामध्ये भाजपच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू होती आणि शेवटी या रस्सीखेचीमध्ये दयानंद सोपटे यांचा विजय झालेला आहे आणि त्यांचं नाव डिक्लेअर झालं आहे. तुम्ही कशा प्रकारे बघताय मांद्रे मतदारसंघाकडे? कारण या मांद्रे मतदारसंघात भाजपची ही 2 नावं होती चर्चेत. त्याचबरोबर मगोचे जीत आरोलकर आहेत, त्याच्यानंतर गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर आहेत, काँग्रेसचे सचिन परब आहेत, अशी बरीच नावं तिथं आपल्याला चर्चेत दिसून आली. आणि या सगळ्या नावामध्ये मुख्य नाव होतं ते अर्थातच दयानंद सोपटेंचं जे विद्यमान आमदार आहेत. आता प्रश्न असा आहे की सोपटेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्सेकर काय भूमिका घेणार आणि ती भूमिका भाजपला कशा प्रकारे एकतर उपकारक ठरू शकते किंवा अपायकारक ठरू शकते? तुमचं काय मत आहे? नेहमी निवडणुकामध्ये नेहमी जुन्याच माणसांना संधी द्यायला हवी किंवा उमेदवारी द्यायला हवी असा काही नियम नाही आहे. बरोबर. त्यामुळे नव्या लोकांना संधी देणे हे अनेक पक्ष आपला हित बघतात की नव्या लोकांना नव्या चेहऱ्यांना संधी देणे हे अनेकदा पक्षांसाठी फायद्याचं ठरतं. आणि दयानंद सोपटे हे काही नवे नाही आहेत, ते भाजपचे कधी काळचे होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये जेव्हा भाजपात आले त्यावेळी त्यांना तिथे पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीवेळीही पार्सेकर अपक्ष लढतील, पार्सेकर उमेदवारी मागत होते भाजपची, पण अपक्ष लढतील असा अनेकांचा अंदाज होता. पण पार्सेकरांनी पक्षाचा शब्द मान्य केला आणि ते मागे राहिले. सोपटे त्यावेळी जिंकले. सोपटे हे काँग्रेसमधून फुटून आलेले आहेत आणि त्यांची सध्याचा जो भाजपचा अंतर्गत सर्वे होता, माझ्या माहितीप्रमाणे त्या सर्वेचा कल बघून भाजपने सोपटेंचा विचार केलेला आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की पार्सेकरांची कारकीर्द आम्ही बघितलेली आहे. पार्सेकर हे सहज असे बंड करणारे किंवा पक्षाच्या विरोधात जाणारे नाही आहेत आणि कदाचित पक्ष त्यांचा इतर कुठल्या तरी पदासाठी विचार करू शकतो भविष्यात, जसं त्यांनी राजेंद्र आर्लेकरांचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे सोपटेंना भाजपची उमेदवारी ही जवळजवळ निश्चित झालेली होती. आता मांद्रेत काय होईल, कारण काँग्रेसने आपला उमेदवार तिकडे दिलेला नाही आहे. काँग्रेसने गोवा फॉरवर्डला पाठिंबा दिला, तिकडे दीपक कळंगुटकर, जीत आरोलकर, सोपटे अशी एक ट्रायंग्युलर हे होणार आहे. आणि रेव्होल्युशनरी गोवन, आम आदमी पार्टी असे काही उमेदवार असतील. पण रंगतदार लढत बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये, फक्त मांद्रेच नाही, बहुतांश ठिकाणी मुख्यमंत्र्यांपासून ते मांद्रेपर्यंत आणि काणकोणपासून तिकडे सावर्डेपर्यंत रंगतदार लढती आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं की मांद्रेमध्ये पार्सेकर हे शक्यतो बंड करणार नाहीत अशी सध्याची तरी आपल्याला शक्यता बाळगता येईल. त्याच्याच बरोबर आणखी बाजूलाच मतदारसंघ आहे तो पेडणे, जो शेड्यूल कास्ट समाजासाठी राखीव ठेवलेला आहे, राजकीय आरक्षण ठेवलेलं आहे. तिथे भाजपनं गेल्या काही दिवसात एक मोठा धक्का देताना MGचे नियोजित उमेदवार असलेल्या प्रवीण आर्लेकरांना आपल्या गोटात खेचलं आणि बाबू आजगावकरांना तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं. परंतु बाबू आजगावकरांना जरी पेडण्यात तिकीट मिळालं नसलं तरी त्यांना मडगावमध्ये तिकीट डिक्लेअर केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की जे राजन कोरगावकर आहेत, जे भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक होते पण नंतर ते आता मगोच्या गोटात गेले कारण प्रवीण आर्लेकर तिथून भाजपात गेले, त्याच्यानंतर जितेंद्र गावकर जे गोवा फॉरवर्ड सोबत होते त्यांनी गोवा फॉरवर्ड सोडून ते काँग्रेसकडे गेले, ह्या सगळ्या नेतृत्वांच्या एकूण हालचालींमध्ये
पेडण्याचा जो मतदार आहे तो गोंधळलेला आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा, बाबू आजगावकर आता जरी म्हणत असले की पक्षाचा निर्णय आपण मान्य करून मडगावात निवडणूक लढवतो, पण अखेरच्या क्षणी पक्षाला धक्का देऊन ते पेडण्यामधून अपक्ष म्हणून किंवा कुठल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात का, अशी शक्यता तुम्हाला वाटते का? बाबू आजगावकरांनी मडगावमध्ये जाण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याने पेडणेकरांचा निरोपही घेतलेला आहे. परवा तशा प्रकारच्या बातम्या आपण बघितल्या. आता राजकारण असतं ते कधी किती दिवसामध्ये बदलू शकते स्थिती, याचा काही अंदाज म्हणजे अंदाज लावणंही अनेकदा कठीण होतात. त्यामुळे प्रवीण आर्लेकरांना जेव्हा भाजपने प्रवेश दिला त्यावेळी त्याचा सर्वे म्हणत होता की प्रवीण आर्लेकर हा तिकडे तो जिंकू शकतो. पण राजन कोरगावकर पण तेवढा स्ट्रॉंग होता. बाबू आजगावकर होते. बाबू आजगावकर तिकडून बाजूला काढण्यात आल्यामुळे आता राजन कोरगावकर, प्रवीण आर्लेकर अशी या दोघांमध्ये चुरस होणार आहे. इतर पक्षाचे उमेदवार जरी असले तरी मला माझ्या याच्याप्रमाणे खरी लढत ही राजन कोरगावकर आणि प्रवीण आर्लेकर यांच्यात होईल. म्हणजे आणि बाबू आजगावकर परत तिकडे येतील याच्यात म्हणजे मला नाही वाटत की ते येतील म्हणून, कारण त्यांनी पेडण्याच्या मतदारांचा निरोप घेऊन ते मडगावला रवाना झालेले आहेत आणि पक्षाने त्यांच्यासोबत मडगावला आणि ते स्वतः मडगावातील रहिवासी आहेत, त्याच्यामुळे त्यांचं तिथे बऱ्यापैकी तिथे लोकांशी कनेक्ट आहे. त्यामुळे पेडण्यात दुरंगी लढत आपल्याला अपेक्षित आहे MG मध्ये आणि BJP मध्ये. पण मांजरेमध्ये मात्र शक्यतो तिरंगी किंवा चौरंगी लढत आपल्याला बघता येईल. हा झाला पेडणे तालुक्याचा सध्याचा जो काय असेल तो आढावा 2 मतदारसंघांचा. लगेच आपण बारदेस तालुक्याकडे येऊया. शिवोलीमध्ये राजकारण जोरात तापलेलं होतं. आपण बघितलंय मायकल लोबोंनी बंड केलं आणि ते काँग्रेसमध्ये गेले भाजपचा राजीनामा देऊन. त्याच्यानंतर त्यांनी डिलायला लोबोंना उमेदवारी द्यावी यासाठी फिल्डिंग लावली आणि काँग्रेसनं तिथे त्यांना उमेदवारी जाहीरही केली. परंतु आता तिथे भाजपतर्फे दयानंद मांद्रेकर जे माजी मंत्री आहेत, तिथले आमदार राहिलेले आहेत, त्यांना आता उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. समीर मांद्रेकर जे त्यांचे सुपुत्र आहेत त्यांचं नाव चर्चेत होतं, पण ते नंतर मागे पडलं आणि दयानंद मांद्रेकरच पुढे आले. तुम्हाला काय वाटतं की शिवोलीमधलं हे जे आताचं वातावरण आहे, या वातावरणात ही 2च नावं सध्या चर्चेत दिसतात, पण खरा कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर, जे गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर मागची निवडणूक जिंकून आले, परंतु आता सध्या ते अपक्ष लढण्याच्या हालचाली करताना दिसत आहेत, पण त्यांची फारशी चर्चा दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं या 3 नावांमध्ये कोणाचं नाव वरचढ ठरू शकेल, किंवा डिलायला लोबो आणि मायकल लोबो यांचा फटका काही प्रमाणात मांद्रेकरांना बसू शकतो का? मायकल लोबोने ज्याप्रमाणे भाजपमधून एक्झिट घेऊन ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स ते दाखवत आहेत, आपण फक्त कळंगूटमध्ये नाही तर बारदेस आणि तिसवाडीतील मतदारसंघात आपला प्रभाव आहे अशा हे जे दाखवणं आहे, बरोबर, हे जे दाखवू बघत आहेत मायकल लोबो, कदाचित सगळ्याच लोकांना ते पसंत नसतं. 2007 मध्ये आपण एका राजकीय व्यक्तीची जर आपण ऐकलं, तुम्हाला कोणाला आठवत असेल तर 2007 मध्ये अशाच एका नेत्याने गोव्यातल्या 7-8 मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेसची घेतली होती आणि त्या सगळ्या ठिकाणी ते सबसेल फेल ठरले होते. असे प्रयोग वारंवार होतात. तिसवाडीत झालेले आपण बघितलेले आहेत, 66 यापूर्वी झालेले आहेत, पण हे प्रयोग यशस्वी होत नाहीत. त्यामुळे शिवोलीमध्ये दयानंद मांद्रेकर आणि डिलायला लोबो, कारण डिलायला लोबोने गेल्या काही महिन्यामध्ये तिथे एंट्री मारल्यानंतर अनेक म्हणजे लोकांना अनेक पद्धतीची खैरात वाटलेली आहे आणि जी अजूनही चालू आहे. त्यांनी जी आपली इमेज तयार करायला म्हणजे राजकारणासाठी हवी ती त्यांनी तयार केलेली आहे. पण दयानंद मांद्रेकर हे भाजपचे प्रामाणिकपणे पक्षाशी राहिलेले नेते आहेत आणि त्यांच्या मुलाला जर ही उमेदवारी दिली असती तर ती फाईट म्हणजे आपण ती लढत असं म्हणू शकलो नसतो. पण दयानंद मांद्रेकर आणि डिलायला लोबो यांच्या या दोघांमध्ये ही लढत होणार आहे, कारण सध्याचे विद्यमान आमदार जे आहेत ते गेले काही महिने असून नसल्यासारखे होते. ही गोष्ट बरोबर, त्यांचा काही प्रभावही कमी झालेला आहे आणि त्यांच्याकडे स्वतःचा असा मतदार कॅडर आणि त्यांच्या पक्षाकडे कनेक्टही तेवढा उरलेला नाही. बरोबर. आणि गोवा फॉरवर्डचा काही कॅडरचा मतदार त्यांचा नाही. आता कॅडरचा मतदार कुणाकडे आहे तर काँग्रेस थोडाफार आणि मुख्य मतदार आहे कॅडरचा तो भाजपकडे आहे. त्यामुळे मांद्रेकर आणि डिलायला लोबो यांच्यात ही लढत थेट लढत होणार आहे या दोघांमध्ये. बरोबर. आणि आणखी एक मांद्रे मतदारसंघामधला मोठा फॅक्टर म्हटला जातो तो म्हणजे भंडारी समाज. हा भंडारी समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे, लक्षणीय संख्या आहे आणि एक गठ्ठ मतं ज्या भंडारी समाजाची ज्याला मिळतात तो जिंकून येतो. आता बघावं लागेल की डिलायला लोबो आणि मायकल लोबो हे दाम्पत्य त्यातली किती मतं फोडून आपल्या बाजूला वळवतात आणि कशा प्रकारे पुढच्या निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद उमटतात. लगेच आपण म्हापसा मतदारसंघाकडे येऊया. म्हापसा मतदारसंघात भाजपचं तिकीट डिक्लेअर झाले ते जोशुआ डिसोजांना, जी अपेक्षा
अपेक्षा होती त्यांना तिकीट मिळेल म्हणून. परंतु तिथे सुद्धा मायकल ओबनचं जसं तुम्ही सांगितलं की बारदेस तालुक्यावर वर्चस्व स्थापित करण्यासाठी ते पूर्ण प्रयत्नात आहेत आणि आता त्यांनी सरळ सरळ म्हापसा मतदारसंघावर सुद्धा दावा केलेला आहे. या म्हापसा मतदारसंघात त्यांनी सुधीर कांदोळकरांना आपला उघडपणे पाठिंबा ते भाजपमध्ये असतानाच जाहीर केला होता आणि आपल्यासोबत ते असतील. आणि आता जर अशी परिस्थिती निर्माण झाली की जोशुआ आणि सुधीर कांदोळकर यांच्यामध्ये फाईट होईल. त्याचबरोबर राहुल भामरे आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसचे आणखी काही उमेदवार चर्चेत आहेत नावं, परंतु सध्या तरी सुधीर कांदोळकरांचं नाव पुढे आहे. तुम्हाला काय वाटतं की जोशुआ डिसोजांना जे पोटनिवडणुकीमध्ये जो फायदा झाला त्यांच्या वडिलांचा म्हणजे फ्रान्सिस डिसोजांच्या एकूणच सिंपतीचा लोकांमध्ये असलेल्या त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा जो जोशुआंना फायदा झाला आणि सुधीर कांदोळकर अवघ्या काही मतांनी हरले होते त्यावेळी, तर यावेळी ती इतिहासाची पुनरावृत्ती होईल का की लोबोंचं पाठबळ मिळाल्यामुळे सुधीर कांदोळकर पुन्हा एकदा जोशुआंना धक्का देण्याची तयारी करत आहेत? सुधीर कांदोळकर हे चांगले उमेदवार आहेत आणि जोशुआ यांची ही कारकीर्द चांगली राहिलेली आहे. असा कुठलाही मायनस पॉईंट किंवा असा वजा करण्यासारखा कुठलाही मुद्दा नाही आहे जोशुआच्या संदर्भात की जोशुआची जी लोकप्रियता आहे ती कमी होते का म्हणून. पण तरीसुद्धा सुधीर कांदोळकरची जी लोकप्रियता आहे त्याची जी वागणूक आहे ती वरचढ असल्यामुळे म्हापसामधील ही जी लढत यावेळची होणार आहे ती फार म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे. बरोबर. इतर पक्षाचे उमेदवार जरी असले तरी ही लढत म्हापसामधील लढत ही खरी लढत ह्या दोघांमध्ये सुधीर आणि जोशुआ यांच्यात होणार आहे. बरोबर. आणि म्हापशाच्या लढतीबरोबरच सोबतच आणखी आपल्याला बघावं लागेल ते सालेगाव मतदारसंघाकडे, त्याच्यानंतर परवरी मतदारसंघ जो बारदेस तालुक्यामधले दोन्ही मतदारसंघ आहेत. सालेगावमध्ये सध्या आपण बघितलं तर जयेश साळगावकर ज्यावेळी गोवा फॉरवर्डचा राजीनामा देऊन भाजपात गेले तिथेच निश्चित झालं होतं की त्यांना तिकीट मिळणार आहे. साहजिकच तिथे पडसाद उमटलेले आपल्याला बघायला मिळाले. आता त्यांना तर तिकीट डिक्लेअर झालेलं आहे. जयेश साळगावकर हे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. परंतु त्या ठिकाणी आता केदार नाईक हे काँग्रेसतर्फे इच्छुक, आता त्यांना उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. त्याचबरोबर दुसरे उमेदवार आहेत ते विद्यमान झेडपी रुपेश नाईक हे सुद्धा अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी केलेली आहे. आणि मुख्य म्हणजे माजी आमदार माजी मंत्री तिथले दिलीप परुळेकर जे भाजपचे नेते आहेत त्यांनी अजून आपली स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्याच्यामुळे ह्या 4 नावांमध्ये सध्या तरी जोरात चर्चा सुरू आहे. भोलानाथ घाडी हे सुद्धा त्यातलं एक आणखी नाव आहे, ते एका पक्षातर्फे चर्चेत आहेत. परंतु सध्या तरी जयेश साळगावकर, केदार नाईक, रुपेश नाईक आणि दिलीप परुळेकर ही 4 नावं चर्चेत आहेत. तुम्हाला काय वाटतं की जयेश साळगावकरांनी जो गोवा फॉरवर्डच्या तिकिटावर विजय मिळवला होता आता त्यांना भाजपचं पाठबळ मिळालेलं आहे. साळगावमधली परिस्थिती भाजपला कितपत अनुकूल आहे आणि ही जी 2-3 नावं आपल्याला दिसत आहेत ह्या नावांचा काही परिणाम त्यांना होणार आहे का? साळगावमध्ये जो भाजपने निर्णय घेतला होता जयेश साळगावकरला भाजपमध्ये प्रवेश देण्याचा, हा निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा होता. म्हणजे साळगावच्या बाहेरील लोकांना आहेच धक्का. साळगावमध्ये भाजपाचे अनेक चांगले नेते होते. या सगळ्यांना डावलून जयेशला प्रवेश दिला गेला आणि जयेशला उमेदवारीही दिली गेली. त्यामुळे साळगावमध्ये नेमकं चित्र काय असेल याचा अंदाज आता सध्या तरी लावणे मुश्किल आहे. कारण रुपेशही तेवढा स्ट्रॉंग आहे, केदारही तेवढा स्ट्रॉंग आहे. दिलीप परुळेकर यांच्या मिसेस जर निवडणुकीत उतरल्या तर तोही एक भाजपला म्हणजे धक्का बसेल, भाजपची मतं तिकडे डायव्हर्ट होतील. आणि जयेश साळगावकर जे बीजेपीमध्ये आलेले आहेत ते जरी गोवा फॉरवर्डचे असले तरी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गोवा फॉरवर्डकडे कुठल्याही कॅडरची मतं नाही आहेत. जयेश साळगावकरच्या स्वतःच्या वैयक्तिक हमीवर ते जिंकून आले होते त्यावेळी. पण त्यामुळे यावेळी ती जर मतं त्यांच्याकडे राहिली, त्यात काही मतं निम्मी जरी राहिली आणि थोडी भाजपची साथ त्यांना मिळाली तरच हा मार्ग त्यांना सुकर आहे. अन्यथा तिथे ही तिरंगी किंवा चौरंगी लढतही होऊ शकते. बरोबर. आणि त्याच्याच बाजूला आहे तो परवरी मतदारसंघ. आपण बघितलं की रोहन खवटे अजिबात अपेक्षा नव्हती की ते भाजपमध्ये जातील, अनपेक्षितपणे त्यांनी एंट्री मारली भाजपमध्ये. त्यांना आता तिकीटही डिक्लेअर झालं आहे आणि परिस्थिती अशी आहे की त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांची जर नावं आपण बघितली तर कुठेतरी असं दिसून येतं की खवटेंचा जो करिश्मा आहे तो जरासा वरचढ दिसून येतो सध्याच्या तरी परिस्थितीमध्ये. या परिस्थितीत खवटेंना टक्कर देईल असा कोण असा तुम्हाला उमेदवार वाटतो? कारण TMC तर्फे संदीप ओझरकर आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीनं दुसरे उमेदवार आता डिक्लेअर झालेले आहेत. कसं बघता तुम्ही परवरीकडे? कारण खवटेंनी 2 वेळा निवडणूक जिंकली ती अपक्ष म्हणून, पहिल्यांदाच ते भाजपच्या तिकिटावर उभे राहणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये खवटेंना टक्कर देण्या इतका इतर उमेदवारांकडे क्षमता आहे का किंवा त्यांना टक्कर मिळेल का? परवरीतील चित्र असं जवळजवळ स्पष्ट दिसत आहे. कारण परवरीत रोहन खवटे यांना टक्कर देण्यासारखा दुसऱ्या पक्षाचा उमेदवार नाही आहे. आणि आपण एक लक्षात घ्यायला हवं की
कॅडरचा पक्ष आणि सर्वात मोठा पक्ष जो भाजपा म्हणतो स्वतःला, त्या भाजपकडेही रोहन खंवटेला टक्कर देण्यासारखा उमेदवार नव्हता किंवा भाजपने जर असेल तर तसा उमेदवार दिला गेला नाही 2 वेळा. बरोबर. गेल्या 2 निवडणुकांमध्ये आम्ही बघितलं की रोहन खंवटेने सहज तिकडे विजय मिळवला होता. यावेळी कदाचित रोहन खंवटेला असं वाटलं असेल की भविष्यात आता केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे भाजपची गोव्यातही हुक अँड क्रूक पद्धतीने ही सत्ता स्थापन करतील, त्यामुळे आपण परत कुठेतरी विरोधात राहू असं कदाचित त्यांना वाटल्यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलला, त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यांनी जी आपली वैचारिक भूमिका घेतली होती की भाजप हा आपला याचा पक्ष नाही आहे विचारसरणीचा, हे सगळी जी आपली विचारसरणी बदलून ते भाजपामध्ये आलेले आहेत, भाजपामध्ये ते राहिलेले आहेत, भाजपाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि माझा अंदाज मी लावतो त्याप्रमाणे रोहन खंवटेला तिथे सध्या तरी टक्कर देण्यासारखी स्थिती इतर पक्षांकडे नाही आहे. बरोबर. आणि परवरी बरोबरच हळदोण्यातही आपण बघितलं की तिथे ग्लेन टिकलोना त्यांनी 3ऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली भाजपनं, आणि ती उमेदवारी जाहीर करण्याच्या 1 दिवस आधी काँग्रेसनं कार्लोस फरेरांना जे ॲडव्होकेट आहेत त्यांना उमेदवारी जाहीर केली. अमरनाथ पणजीकरांनी यापूर्वी तिथे निवडणूक लढवलेली आहे. दुसरे एक नेते तिथे चर्चेत आहेत ते म्हणजे किरण कांदोळकर, जे TMC कडून निवडणूक लढवणार आहेत. आणि हळदोण्यामधलं हे जे काही चित्र आहे, ह्या चित्रामध्ये बघितलं तर हे 3 उमेदवार तुल्यबळ दिसत आहेत. आणि काँग्रेसची तिथे स्वतःची वोट बँक आहे. कांदोळकरांचं तिथं थोडंसं पहिल्यापासून कार्य असल्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी तिथे बसतान आहे. आणि आत्ता जर आपण विचार केला तर भाजपचे ऑलरेडी तिथे 2 वेळा उमेदवार जिंकून आलेला आहे, आणि ही आता टिकलोनसाठी 3री ही वेळ असेल. तुम्ही कसं बघता हळदोण्याच्या या मतदारसंघाकडे, की भाजपला कार्लोस फरेरा किंवा किरण कांदोळकर यांचा काही त्रास होऊ शकतो का, किंवा तुल्यबळ लढत तिथे आपल्याला तिरंगी लढत बघता येईल का? लढत तिरंगीच होणार आहे, कारण कार्लोस फेरेरा जे आहेत हे ज्येष्ठ वकील आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आता समाजात त्यांचं स्थान आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक काँग्रेसने उतरवल्यामुळे तिकडे एक लक्षवेधी लढत तिकडे होऊ शकते. आणि भाजपची मते जर आपण म्हटली तर भाजपची मते ही किरण कांदोळकर काढून थोडी मतं भाजपची फोडू शकतात. पण सर्व याचा विचार जर केला तर की TMCला स्वीकारावं, काँग्रेसला स्वीकारावं की भाजपला स्वीकारावं, अशा ह्याच्यात मला वाटतं की ग्लेन टिकलो तिकडे वरचढ ठरू शकतात. बरोबर. पण किरण कांदोळकर हे गेल्या काही महिन्यापासून सक्रिय ज्या पद्धतीने झालेले आहेत, त्यामुळे तिथे कुठलाही करिश्मा होऊ शकतो, कुठलाही चमत्कार हळदोण्यामध्ये होऊ शकतो. बरोबर. आणि आपण बघितलं की गोवा फॉरवर्डमधून त्यांनी बऱ्या प्रमाणात आपलं बसतान बसवलं होतं, पण नंतर अनपेक्षितपणे ते TMC मध्ये गेले. आणि आता त्यांनी आपल्या पत्नीसह TMC कडे जाऊन 2 मतदारसंघामध्ये उमेदवारी घेण्याचा दावा केला होता. थिवी आणि हळदोणा हे दोन्ही एकमेकाला लागून असलेले मतदारसंघ आहेत. आणि थिवीमध्ये निळकंठ हळणकरांचं नाव भाजपनं जाहीर केलं आहे. त्याचबरोबर तिथे अमन लोटलीकर जे आहेत यांचं नाव जाहीर केलं काँग्रेसनं, आणि कविता कांदोळकर यांना TMCचं तिकीट. अशा या तीन रंगी सध्या तरी आपल्याला लढत दिसून येते. आणखी काही नावं यात ऍड होतील. तिथे रेव्होल्युशनरी गोवन्स मनोज परब आहेत, हे त्यांच्या पक्षाचे, तो पक्ष जरी नवा असला तरी त्यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून मनोजचं नाव जाहीर केलं आहे. त्यामुळे तिथे चौरंगी लढत होणार आहे. पण चौरंगी म्हणजे काय, सध्याचा जो आपण तिकडे जो कल बघतो तिथलं वातावरण जे आहे त्या याच्याप्रमाणे निळकंठ हळणकर, कविता कांदोळकर आणि मनोज परब अशा प्रकारची ही लढत असू शकते तिकडे. बरोबर. म्हणजे हे तिन्ही उमेदवार पहिल्या टॉप 3 मध्ये असतील. कोण जिंकेल हे अंदाज आता लावणं कठीण आहे, पण तिरंगी लढत तिकडे होऊ शकते. आणि त्याच्यानंतर आपण सरळ डिचोली कळंगूट आपला मतदारसंघ एक राहिलेला आहे मेजर याचा. कळंगूटमध्ये असं झालंय की कळंगूटमध्ये भाजपचा उमेदवार त्यांनी डिक्लेअर केलेला नाही. त्याच्यामुळे कळंगूटमध्ये आपण त्याच्यावर नंतर येऊ, जे उमेदवार त्यांनी डिक्लेअर केलेले नाही त्याच्यावर एकाच वेळी आपण चर्चा करू. फक्त आपण आता जे उमेदवार डिक्लेअर केले त्या उमेदवारांबद्दल बोलू, आणि त्यात आपण डिचोली तालुक्याचा आढावा घेऊ. डिचोलीमध्ये जरी त्यांनी उमेदवार अजून डिक्लेअर केलेला नसला तरी मयेमध्ये आणि साखळीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केले. ते अपेक्षेप्रमाणे नावं होती. साखळीमध्ये तर प्रमोद सावंत आहेत, त्यांना धर्मेश सगलानींचं काँग्रेसतर्फे आव्हान असेल. आणि मयेमध्ये आपण बघितलं प्रेमेंद्र शेठ जे मगोकडे गेले होते आणि आता पुन्हा भाजपकडे आले आणि त्यांना तिकीटही जाहीर झालं आहे. आता तिथे
जी आपल्याला लढत बघता येईल ती मयेमध्ये तिरंगी सध्या तरी आपल्याला वातावरण दिसतंय. एकतर संतोष कुमार सावंत जे गोवा फॉरवर्डचे आहेत, त्याच्यानंतर प्रवीण झाटे जे मगोकडे गेलेले आहेत, भाजपचे माजी आमदार होते. ही 3 नावं सध्या तरी मोठी आपल्याला तिथे दिसत आहेत जी उतरलेली आहेत. त्याचबरोबर मिलिंद पिळगावकरांचं एक नाव आहे जे स्वतःच्या बळावर तिथं आता आपलं कार्य चालू ठेवून उतरलेले आहेत आणि आपल्या उमेदवारीवर त्यांनी जिंकेन असा विश्वास दाखवलेला आहे. मयेमध्ये प्रेमेंद्र शेठ हे जरी माजी सभापती शेठ यांचे बंधू असले आणि त्यांचं जरी कार्य असलं तरी सुद्धा त्यांना ही निवडणूक सोपी जाईल का? कारण ते मगोमधून पुन्हा इकडे आलेत तेव्हा थोडासा तिकडे आपल्याला विरोधाचा स्वर बघायला मिळाला होता की तुम्ही बाहेर गेलेल्या उमेदवाराला पुन्हा कशी काय उमेदवारी देताय. आणि सध्या जर बघितलं तर आपण MGनं प्रवीण झाटेंना घेतलेलं आहे आणि मिलिंद पिळगावकरांचं काम सुरू आहे. संतोष कुमार सावंत हे मागच्या वेळी निवडणूक लढवले होते आणि आता ह्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होईल अशी परिस्थिती आहे. प्रेमेंद्र शेठ हे भाजपचे उमेदवार जरी नौखे असले तरी मयेमध्ये कशा प्रकारे ते कितपत प्रभावी आहेत असं तुम्हाला वाटतं? मागच्या निवडणुकीत अनंत शेठ हे विद्यमान त्यावेळी तत्कालीन विद्यमान आमदार होते. त्यांना हटवून प्रवीण झाटे यांना उमेदवारी दिली गेली होती. त्यावेळी अनंत शेठ यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारले नव्हते. पक्षाने त्यांना कॅबिनेट लेवलचा किंवा एखादं चांगलं महामंडळ देऊ असं आश्वासनही दिलं होतं, पण ते नंतर पाळलं गेलं नाही. यावेळी प्रवीण झाटेला तिकीट नाही तर ती प्रेमेंद्र शेठला दिली जाईल असं जेव्हा जाहीर करण्यात आलं तेव्हा अनंत शेठ यांच्यासारखं प्रवीण झाटे यांनी ते हे दाखवलेलं नाहीये की आपण बाजूला औदार्य दाखवलेलं नाही की आपण बाजूला थांबूया किंवा पक्षासाठी काम करूया. त्यांनी आपला लगेच पक्ष बदलला आणि ते MG मध्ये गेलेले आहेत. प्रेमेंद्र शेठ जे आहेत हे अनंत शेठ जेव्हा निवडून यायचे त्यावेळी पडद्यामागचं काम जे आहे ते प्रेमेंद्रच बघायचे. आणि तिसरा उमेदवार जो आहे आपला गोवा फॉरवर्डचा संतोष कुमार सावंत, हे असे 3 तिरंगी लढत तिकडे होईल. त्यामुळे मला वाटतं की संतोष कुमार सावंत आणि प्रेमेंद्र शेठ हे मुख्य 2 स्पर्धक मयेमध्ये असतील. आपण साखळीत गेलो तर साखळीमध्ये सध्या काँग्रेसने धर्मेश सगलानींचं नाव जाहीर केलेलं आहे. तिकडे पुतीगावकर ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांचं नाव पण तिकडे जाहीर झालेलं आहे अपेक्षेप्रमाणे. साखळीमध्ये विषय असा आहे की तिथे धर्मेश सगलानी हे अनेक जण त्यांना तिकीट दिल्यानंतर काँग्रेसचे जे स्थानिक लोक होते ते म्हणाले ते त्यांचा असा आरोप आहे की सगलानी साखळीमध्ये राहतात किंवा सगलानी हे बाहेरचे आहेत, सगलानी हे स्थलांतरित बाहेरचे आहेत. तर सगळ्यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे अनेक पदाधिकारी तिकडचे नाराज आहेत. पण ही नाराजी आता कशी दिसेल निवडणुकीमध्ये दिसेल का? कारण सगळ्यांचा होल्ड जो आहे तो पालिकेवर राहिलेला आहे, ह्या नाकारू शकत नाही. सगलानी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ तिकडे असतानाही, तिकडून निवडून आलेला आमदार राज्याचा मुख्यमंत्री असतानाही तिथली पालिका मात्र धर्मेश सगलानी आपल्याकडे ठेवतो वारंवार. याच्यामध्ये त्यांचा काहीतरी करिश्मा तिकडे साखळीमध्ये आहे. पण त्या मतदारसंघाचा जो ग्रामीण भाग आहे पंचायत, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वर्ग आहे. तिथे धर्मेश सगलांचा प्रभाव आहे का हे बघावं लागेल. आणि काँग्रेसमध्ये तिकडे प्रतापराव होते, महादेव खांडेकर होते, खेमलो सावंत होते. आता ही लोक बंड करून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतील का याच्यावरही काही गणित राहणार आहे. पण निश्चित साखळीतली लढत ही इंटरेस्टिंग असणार आहे आणि लक्षवेधी असणार आहे. आणि ह्याच साखळी सोबतच आपण सरळ सत्तरी तालुक्याचा आढावा घेऊया. सत्तरीतले दोन्ही मतदारसंघ हे काही फार चर्चा करण्यासारखे त्याच्यात काही नाही आहे. कारण काँग्रेस असू द्या किंवा बीजेपी असू द्या, हे सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते राणे घराणे यांना धरूनच चालतात. त्यांनी मागितली उमेदवारी आणि यांनी दिली, त्यांनी मागितली आणि यांनी दिली नाही असं जेव्हा होईल त्यावेळी तो विषय चर्चेचा होईल. पण भाजपने तिकडे जाहीर केलेले दोन्ही उमेदवार हे राणे फॅमिलीतले असल्यामुळे आणि विश्वजित राणे आणि प्रतापसिंग राणे यांचं तिकडे गेल्या अनेक वर्षापासूनचं काम हा सगळा जो त्यांचा सिनियर राणेचा जो प्रभाव आहे त्या मतदारसंघावर ते पाहता तिथे लढत होईल. आपण ते असं टाळू शकत नाही. किंवा हे TMCने तिकडे कॅन्डिडेट दिलेला आहे, आम आदमी पार्टीने तिकडे कॅन्डिडेट दिलेले आहेत, काँग्रेसने अजून आपला उमेदवार प्रतापसिंग राणेच ठेवलेला आहे, अजून दुसरा उमेदवार तिकडे जाहीर केलेला नाही. त्यामुळे लढती होतील. पण राणे
फॅमिली राणे घराण्यातील जे उमेदवार असतात त्यांच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी जोपर्यंत तिकडे काही म्हणजे होत नाही तिकडे हो. तो असा चमत्कार हो. किंवा असा विचार एक रुजत नाही तोपर्यंत तिथल्या निवडणुकीवर चर्चा करणे फार काही मला म्हणजे मला गरजेचंही वाटत नाही. बरोबर. कारण तिकडे अनेक उमेदवार जे उभे राहतात त्यांना वाटतं की आता मीच आमदार होणार आहे म्हणून त्यांच्यामध्ये एकी नाही आहे. बरोबर. आणि विरोधकामध्ये एकी नसल्यामुळे विरोधक एकत्र येत नसल्यामुळे तिकडे राणे फॅमिलीला दुसरा पर्याय नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. यात काही आपण वेगळं काही सांगतोय असं नाही आणि त्यात कोणाला फेवर करायचाही विषय नाहीये. आपण थेट 70 मधून टिसवाडीमध्ये येऊया. 5 मतदारसंघापैकी 3 मतदारसंघामध्ये भाजपनं उमेदवार जाहीर केलेले आहेत. पणजीमध्ये थोडंसं गेल्या काही दिवसात राजकारण तापलेलं होतं आणि त्या तापलेल्या राजकारणात सुद्धा बाबूश मोन्सेरातांची सरसी झाली, त्यांना उमेदवारी जाहीर झाली. त्याचबरोबर ताळगावमध्ये जेनिफर मोन्सेरात जी त्यांची पत्नी आहे त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि सांत आंद्रेमध्ये फ्रान्सिस सिल्वेरा जे आता भाजपमध्ये प्रवेश त्यांनी मागच्या वेळी केला त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. पहिल्यांदा पणजीमध्ये येऊया आपण. बाबूश मोन्सेरात यांना तिकीट मिळणं तसं अपेक्षितच होतं. उत्पल पर्रीकरांनी थोडाफार बंड करण्याचा इशारा दिल्यामुळे वातावरण तापलेलं होतं. परंतु बाबूश मोन्सेरातांना तिकीट दिल्यामुळे आता उत्पल काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. वाल्मिकी नायक हे आपतर्फे उमेदवार असतील किंवा इतर आणखी काही नावं चर्चेत आहेत, जसं काँग्रेसमधून उदय मडकईकरांचं नाव चर्चेत आहे किंवा इतर नावं चर्चेत आहेत. फुर्तादो आहेत माजी महापौर. अशी काही नावं चर्चेत असताना बाबूश मोन्सेरातांना उमेदवारी जाहीर झाल्या उत्पल पर्रीकरांनी जो भाजपचा प्रस्ताव होता की डिचोलीमधून निवडणूक लढवावी तो प्रस्ताव त्यांनी नाकारलेला आहे आणि हा प्रस्ताव नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर काय भूमिका घेणार हे अद्याप जाहीर त्यांनी केलेलं नाही आणि कुठलाही अंदाज लावणंही शक्य नाही, कारण शेवटी ते पर्रीकरांचे सुपुत्र आहेत आणि भाजपचे नेते आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणी ते माघारही घेऊ शकतात, अलिप्त राहू शकतात, जसं मागच्या वेळी त्यांनी केलं होतं. परंतु तुम्हाला काय वाटतं की बाबूश मोन्सेरातांना टक्कर देण्या इतके उत्पल पर्रीकरांमध्ये क्षमता आहे का? सर्वात प्रथम एक गोष्ट मी इकडे नमूद करू इच्छितो की उत्पल पर्रीकर सारखे चांगले नेते, सुशिक्षित आणि चरित्रवान नेत्यांची राजकारणाला गोव्याच्या गरज आहे. पण ही गरज कधी सत्यात येऊ शकते. मागच्या वेळी पोटनिवडणूक जेव्हा झाली त्यावेळी ही पणजीतली उमेदवारी उत्पल पर्रीकरलाच जात होती. तुम्ही जर बाकीचे निकष जर लावले, महाराष्ट्रातला निकष लावला, बरोबर, कुठळेचा निकष जर तुम्ही लावला तर पणजीत हाच निकष ठरत होता. पण ज्या लोकांनी त्यावेळी सिद्धार्थ कुंकळकरांचं नाव पुढे गेलं, त्यांना खांद्यावर घेऊन नाचले, ते लोक आता उत्पल पर्रीकरना पुढे काढत आहेत. ह्याच लोकांनी जर त्यावेळी उत्पल पर्रीकरचं नाव पुढे काढलं असतं तर आज उत्पल पर्रीकर पणजीचे आमदारही असते. बरोबर. आम्हाला माहिती आहे उत्पल सारखे चांगले लोक राजकारणात हवी आहेत. त्यासाठी भाजपाने त्यांना 2-3 पर्याय दिलेले आहे. सांताक्रूजचा पर्याय आहे, मडगावचा पर्याय त्यांनी नाकारलेला आहे. त्यांचं नाव मध्यंतरी मागच्यासाठी पण चर्चेचं होतं. पण आता डिचोली आणि सांताक्रूजचे प्रस्ताव त्याच्या समोर आहेत, त्यांच्यासमोर. उत्पल याच्यावर विचार करावा. बाबूस मोन्सेरात हे राजकारण आहे, हे पॉलिटिक्स आहे. बाबूस मोन्सेरातला दुखावणे म्हणजे भाजप, याला माहित आहे भाजपला 4-5 ठिकाणी आपल्याला प्रभाव पडू शकतो. एवढी जर सीटं जाऊ शकतात आपल्या हातून तर मग भाजप कुठलाही पक्ष ही रिस्क घेणारच नाही. मग भाजपने ते घेतलेले नाहीये, यात काही चुकीचं नाही. तो विद्यमान आमदार आहे, त्याची मिसेस मंत्री आहे. सांताक्रूजवर, सांतांद्रेवर त्याचा प्रभाव आहे. काही प्रमाणात ताळगाव झालं, काही प्रमाणात कुंभारजोवर कार्यकर्त्यांचे आहेत. सो हे 4-5 मतदारसंघामध्ये जर बाबूस त्यांना फायद्याचा ठरत असेल तर बाबूसला ते का दुखावतील. हे एक क्लिअर म्हणजे स्पष्ट राजकारण आहे. बरोबर. आणि त्यामुळे माझ्या ह्याच्याप्रमाणे उत्पलने एखादा चांगला पर्याय स्वीकारावा. भाजप त्यांच्याकडे जर चांगला प्रस्ताव देत असतील तर तो स्वीकारावा आणि पणजीचा हट्ट सोडून द्यावा. म्हणजे आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. पण शेवटी कसं आहे, उत्पलला जर वाटत असेल, मी आधीच म्हटलेलं आहे उत्पल सारख्या चांगल्या लोकांची गरज आहे. उत्पलला जर वाटत असेल तर उत्पल ही जोखीम पण घेऊ शकतात की पणजीमधून अपक्ष लढूनही ते जिंकून येऊ शकतात. जर त्यांच्यात तेवढी त्यांनी जर त्यांच्या कार्यावर त्यांना जर विश्वास आहे तर हा चमत्कारही पणजीत आपण बघू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेचे प्रभारी जे आहेत गोव्याचे संजय राऊत, त्यांनी तर खुली ऑफर दिलेली आहे की तुम्ही अपक्ष लढा, आम्ही सगळे पक्ष मिळून तुम्हाला पाठिंबा देतो. आम आदमी पक्षानं तर सांगितलं की आमच्याकडे आम्ही तुम्हाला. हेच लोक पर्रीकर जेव्हा आहेत ते पर्रीकर आजारी होते तर पर्रीकरांच्या नावाने ते शंक करायचे. उत्पल पर्रीकर ठरवायला पाहिजे की कोणाची मदत आपण घ्यावी, कारण हे राजकारण आहे. बरोबर. आणि दुसऱ्या आपण मतदारसंघाचा विचार केला तर तो आहे सांत आंद्रे. या मतदारसंघाचं आताचं जर आपण चित्र बघितलं तर
फ्रान्सिस सिल्वेरा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं आहे. त्याच्यानंतर रामराव वाघ आहेत, जे आधी भाजपचेच नेते होते, विष्णू वाघ यांचे बंधू आहेत. त्याच्यानंतर आहे ते विरेश बोरकर, आरजीचे नेते आहेत आणि खूप त्यांचं नाव चर्चेत आहे. त्याच्याबरोबर जगदीश भोबे आहेत, काँग्रेसनं जे टोनी फर्नांडिसना जाहीर केलं, अँथनी फर्नांडिस, त्यांचं नाव चर्चेत आहे. TMCमधून जगदीश भोबेंनी अनपेक्षितपणे एंट्री तिथे मारलेली आहे, कारण तिथे काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर गोवा फॉरवर्ड सोडण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ही सध्या तरी 4 नावं मोठी आपल्याला चर्चेत दिसतात, 5 नावं. ह्या 5 नावामध्ये फ्रान्सिस सिल्वेरा जर बघितले ॲज अ भाजप कॅन्डिडेट म्हणून, तर तुम्हाला वाटतं का की कुठेतरी काँग्रेस सोडणं आणि भाजपमध्ये येणं याचा फटका थोडाफार त्यांना बसू शकेल? आणि जोपर्यंत लोक मतदार अशा लोकांना धडा शिकवत नाही, धक्का देत नाही, तोपर्यंत पुढची लोक मागच्याला ठेच पुढचा सुधारतो, तोपर्यंत पुढे ह्या गोष्टी कदाचित टाळल्या जातील. नंतर हे जे अशा प्रकारची जोखीम जे घेतात, रिस्क घेतात, अशा लोकांना मतदारांनी धडा शिकवायला पाहिजे. सांता अंद्रेमध्ये फार इंटरेस्टिंग इलेक्शन होणार आहे. रामराव वाघ त्यांचा पण तिकडे वोटर बेस आहे त्यांच्याकडे. जगदीश भोबेने गेले वर्षभर त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं होतं. विरेश बोरकर, आरजी यांचा नवीन रक्त आहे, त्यांच्याकडे मतदार आहेत, त्यांनाही तुम्ही टाळू शकत नाहीत. काँग्रेसचा कॅडरचा मतदार तिकडे आहे. आणि फ्रान्सिस सिल्वेरा हे भाजपमध्ये आहे. त्यामुळे फार इंटरेस्टिंग इलेक्शन होणार आहे. रिझल्ट काय असेल हे आपण बघू. बरोबर. आणि हा झाला तिसवाडी तालुक्याचा आढावा, कारण सांताक्रूजमध्ये आणि कुंभारजोवेमध्ये अद्याप उमेदवार भाजपनं जाहीर केलेले नाही. त्याच्यावर आम्ही नंतर चर्चा करणार आहोत. आता आपण थेट जाऊया फोंडा तालुक्याकडे. फोंडा तालुक्यामध्ये जे त्यांनी उमेदवार जाहीर केले, त्याच्यात प्रियोळमध्ये त्यांनी गोविंद गावडेंचं अपेक्षेप्रमाणे नाव जाहीर केलं. शिरोड्यात सुभाष शिरोडकर आहेत, फोंड्यात रवी नाईक आहेत. आता या 3 मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर सध्या तरी ही 3ही नावं मातब्बर दिसत आहेत. परंतु फोंड्यामध्ये रवी नाईक हे काँग्रेसमधून भाजपात आले आणि तिथे राजेश वेरेकर आता जोरदार तयारीला लागलेले आहेत. तुमचं काय मत आहे की फोंड्यामध्ये MGचे पण हे आहेत, उमेदवार आहेत तिथे, ते सुद्धा केतन भाटीकर जोरात काम करत आहेत. फोंड्यामध्ये कसं चित्र बघता येईल तुम्हाला? काय वाटतं फोंड्याच्या बाबतीत? मी सुरुवातीला तसं एक विधान केलं की अनेक जुने लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, त्यांनाच कायम उमेदवारी द्यायला हवी असा काही राजकारणात कुठे नियम नाही. पण भाजपने फोंड्यातून रवी नाईक यांना उमेदवारी दिलेली आहे. काही वेळा काही गोष्टीवर जुगार खेळावा तसा हा प्रकार झालेला आहे. पण फोंड्या तालुक्यामध्ये फोंड्यात रवी नाईक आहेत, प्रियोळमध्ये गोविंद गावडे आहेत, मडकई त्यांनी सुदेश भिंगेंना दिलेली आहे आणि सुभाष शिरोडकरनं त्यांनी शिरोड्यामधनं उमेदवारी दिलेली आहे. पण या 4ही ठिकाणी मडकईमध्ये ह्या आपण आता गेली अनेक वर्ष बघत आहोत की सुधीर ढवळीकरना डिफीट करणं, त्यांना पराभूत करणं हे फार कठीण काम झालेलं आहे. जसं आपण पर्याय आणि वाळपजा आपण ज्या पद्धतीने बोलतो, मडगाव दिगंबर कामत असतील, तर अशा प्रकारचा तो एक मतदारसंघ झालेला आहे. त्याच्यावर फार काय चर्चा करण्यात हे नाहीये. प्रियोळमध्ये फार इंटरेस्टिंग लढत होणार आहे, कारण तिकडे निगळे आहेत, दीपक ढवळीकर आणि गोविंद गावडे यांच्यात तिकडे लढत होणार आहे. फोंड्यामध्ये डॉक्टर केतन जे आहेत भाटीकर यांचं वर्चस्व, यांचं काम, यांचा प्रभाव गेल्या काही महिन्यापासून चांगला वाढलेला आहे. त्यामुळे रवी नाईक हे जरी वयाने ज्येष्ठ असले, सिनियर राजकारणी असले, माजी मुख्यमंत्री असले, तरी एका नवख्या उमेदवाराबरोबर त्यांना यावेळी टक्कर द्यायची आहे. बरोबर. शिरोड्यामध्ये सुभाष शिरोडकर यांच्या विरोधात महादेव नाईक मगोही आपला अभयप्रभू किंवा अन्य कोणी उमेदवार ठेवणार आहेत, आपचा उमेदवार असेल. बरोबर. त्यामुळे शिरोड्यातीलही इलेक्शन निवडणूक जी आहे ती फार इंटरेस्टिंग होणार आहे. बरोबर. आणि आपल्याला मागच्या काही महिन्यामध्ये एक परवलीचा शब्द ऐकायला मिळाला, तो भंडारी समाज. आणि आम आदमी पार्टीनं जेव्हा जाहीर केलं की आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा भंडारी असेल, आपण खरं म्हणजे मी प्रामुख्याने एखाद्या समाजावर बोलण्याचं मी टाळतो. पण कुठलाही समाज हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या दावणीला आपण बांधलेला नाहीये, हे चित्र नाहीये. भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करू असं जरी आम आदमी पक्षाने सांगितलं असेल, तर भंडारी समाजामधील अनेक लोक ही वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत. भाजपमध्ये सर्वाधिक जास्त आमदार आहेत भंडारी समाजाचे. भाजपकडे जास्त, म्हणजे जर आपण त्या आमदारांची मतं जर एकत्र केली आणि जर आपण त्याची जर बेरीज केली तर भंडारी समाजाची जास्त मतं तिकडेही सापडतील. त्यामुळे भंडारी समाजाचा हा जो नवा फॅक्टर निर्माण झालेला आहे तो विभागून जाईल असं मला वाटतं. विभागून जाईल तो, त्याचा फायदा एखाद्या व्यक्तीला होईल असं मला नाही वाटत. बरोबर. आणि हा फोंडा तालुक्यातच नव्हे तर सगळ्या गोव्याच्या दृष्टीने आपण बोललो तर कुठल्याही समाजाचा असा एक हाती वर्चस्व
प्रश्न असू नये. बरोबर. खरं तर ही लोकशाही आहे. सगळ्या समाजांना, सगळ्या समाजातील घटकांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे आणि त्यात कुठेही असं असू नये की एका विशिष्ट समाजाला, मग ते कॅथलिक असतील किंवा इकडे भंडारी असतील, बरोबर. मग आणि कुठला तरी समाज, एसटी समाज असेल जो 12% समाज आहे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या आहे, तर असं कुठेही असू नये, कारण ही शेवटी लोकशाही आहे. आणि सक्षम उमेदवार जर निवडून द्यायचे असतील तर सगळ्यांनी योग्य उमेदवार निवडणं ही आताची गरज काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. आणि पुढचा जर आपण आढावा घेतला तर तो म्हणजे मुरगाव तालुका घेऊया. या मुरगाव तालुक्यातले त्यांनी 3 उमेदवार जाहीर केलेले आहेत. एक वास्कोमध्ये दाजी साळकर, दुसरा आहे मुरगावमध्ये मिलिंद नाईक. ही इथे थोडीशी अपेक्षाभंग काही लोकांचा झालेला आहे, परंतु मिलिंद नाईक यांचं नाव जाहीर करण्यामागचे काही भाजपचे वेगळे ठोकताळे असू शकतात. दाबोळीत अपेक्षेप्रमाणे मॉविन गुदिन्हो आहेत. मुरगाववर बोलूया. तुम्हाला काय वाटतं मुरगावच्या राजकारणाविषयी? आपण मुरगावच्या राजकारण मिलिंदच्या विषयावर आपण आधी येऊया, हो, कारण सकाळपासून तो विषय चर्चेत आहे. चर्चेचा आहे. सर्वात आधी मिलिंद नाईकच्या विरोधात जी तक्रार आली होती ती त्या पीडितेने केलेली नव्हती. म्हणजे असं घडलेलं नाही तिकडे की एखाद्या पीडितेने तक्रार केलेली आणि नंतर ती कुठल्या तरी दबावामुळे मागे घेतली, असं काही चित्र तिकडे झालेलं नाही. अशी काही घटना तिकडे घडलेली नाहीये. मिलिंदवर केलेले आरोप हे काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते आणि त्यांनी जे काही पुरावे पोलिसांना द्यायला हवे होते ते पण त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे तिथली जनता आता मिलिंदबरोबर राहणार आहे की आरोप करणारी जी काँग्रेसची व्यक्ती आहे, काँग्रेसचे नेते आहेत संकल्प आमोणकर, यांच्याबरोबर राहणार आहे. हे फार म्हणजे पाहण्यासारखं असेल. म्हणजे नेमकं तिकडे काय होतं ते. तिथे आपण दाजी साळकरला भाजपने तिकडे उमेदवारी दिलेली आहे वास्कोमधून, पण तिकडे कार्लोस अल्मेदा यांचाही प्रभाव तेवढाच चांगला, बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यामुळे तिथेही इंटरेस्टिंग लढत होणार आहे. दाबोळीमध्ये मॉविन गुदिन्हो आहेत. दाबोळीमध्ये अद्याप तरी म्हणजे काँग्रेसने जो उमेदवार दिलेला आहे कॅप्टन विरियाटो, ते फार तिथे लोकप्रिय उमेदवार आहेत. त्याच्याबरोबर बाबू नाणुसकर जे आहेत, हो, बाबू नाणुसकर आपचे उमेदवार आहेत. बाबू नाणुसकरही फार म्हणजे यापूर्वी त्यांनी मगोच्या खूप चांगली मतं काढलेली आणि थोडक्यात त्यांचा पराभव झाला होता. हो, त्यामुळे मुरगाव तालुक्यातील ह्या 3 मतदारसंघामध्ये निकाल यावेळी वेगळे असू शकतात. आणि आता आपण 66कडे येऊया. सगळ्यात महत्त्वाचा तालुका आहे गोव्याच्या राजकीय दृष्टीनं, तो म्हणजे 66. आणि 66मध्ये सुरुवात करूया आपण फातोर्डा आणि मडगावपासून. फातोर्ड्यात जरासं वेगळं यावेळी चित्र दिसतंय, कारण ज्यावेळी TMCनं लुईझिन फालेरोंची तिकीट जाहीर केली त्याच वेळी तिथे दिसून आलं की विजय सरदेसाईंना यावेळीची निवडणूक सोपी जाणार नाही. आणि आज जाहीर झालंय की भाजपचे उमेदवार हे दामू नाईक अपेक्षेप्रमाणे असतील. 3 नावंही सध्या जोरात चर्चेत आहेत. आणि तुमचं काय याच्यावर निरीक्षण आहे की विजय सरदेसाईंची जी वोट बँक आहे किंवा जी मायनॉरिटीजची वोट आहेत फातोर्ड्यामधली, ही वोट बँक फोडण्याचं काम लुईझिन फालेरो करतील का आणि त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला दामू नाईकांना होईल का? मुळात विजय सरदेसाई यांनी काँग्रेससोबत जाण्यामागचं कारण असं होतं की जी काँग्रेसची वोट बँक आहे, बरोबर, किंवा ख्रिस्ती मतदार वर्ग जो आहे तो जो बीजेपीकडे जात नाही तो आपल्याला मिळेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल आणि आपलं एक सीट आरामात निवडून येईल, असा त्यांचा हेतू होता. तो स्पष्ट होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेससोबत गेल्यानंतर तिकिटांची वाटणी झाल्यानंतर त्याने एक असा हट्ट धरला, एक प्रस्ताव सोडला, एक पिल्लू सोडलं की आता आपण सगळे विरोधी पक्ष जे आहोत, बीजेपी वगळता जे बाकीचे पक्ष आहेत, आपण हे सगळेजण एकत्र येऊया आणि एकत्र लढूया. या मागचा त्यांचा हेतू असा होता की दुसरा कुठलाही आम आदमी पार्टी किंवा TMC तिकडे येऊ नये, असा त्याचा हेतू होता. पण विजय सरदेसाई यांचा हा हेतू फसलेला आहे. त्यांचा हेतू फसलेला आहे असं म्हणण्यापेक्षा विरोधक जे गोव्यात एकत्र नाही आहेत त्याचा जो फायदा भाजपा उठवू बघत आहे, हा पण दुसरा मुद्दा आहे. पण विजयचा हा जो विरोधकांना एकत्र आणण्याचा विषय जो होता, जो प्रस्ताव होता, तो फसल्यामुळे तिथली निवडणूकही फार लक्षवेधी ठरणार आहे. कारण लुईझिन फालेरो हे किती मतं काढू शकतात याच्यावर विजयचं आणि दामू नाईक यांचं भवितव्य आहे, राजकीय भवितव्य अवलंबून आहे. बरोबर. आणि सोबतच आपण मडगाववर पण बोलूया. तुम्ही आधीच सांगितलं की दिगंबर कामतांना तिथे पराभूत करणं तेवढंसं सोपं नाही, परंतु भाजपने एक चाल खेळलेली आहे, एक डाव टाकलेला आहे, एक अंधारात दगड मारलेला आहे बाबू आजगावकरांच्या रूपाने. जर तो दगड व्यवस्थित जागेवर लागला तर कदाचित चमत्कार घडेल आणि चमत्कार घडला तरच दिगंबर कामत हे तिथे पराभूत होतील, जे आता काँग्रेसमधून निवडणूक लढवणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, हा चमत्कार घडेल की नाही? दिगंबर कामत यांचं मडगावमध्ये फार म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनचं त्यांचं
त्यांचं काम आहे, बरोबर. त्यांचा प्रभाव आहे मतदारावर. आणि मुख्यमंत्रीपदी आणि ते कुठल्याही चांगलं वेळी काम लोकांसाठी बजावलेलं आहे. उपलब्ध असतात. बरोबर. ते कधी त्यांची बोलण्याची पद्धत बघा, ते कुठल्याही एरोगंट भाषेमध्ये कधी बोलत नाही. हो. त्यांच्यामध्ये मी असा मी मीपणा असा तो दिसत नाही नाही. आहे. बरोबर. त्यामुळे फार डाऊन टू अर्थ राहणारी व्यक्ती असल्यामुळे दिगंबर कामत यांना मडगावमध्ये पराभूत करणं तसं शक्य नाही इतक्या लवकर. बाबू आजगावकर यांनी संधी घेतलेली आहे, कारण बाबू आजगावकर हे व्यवसाय त्यांचा आणि ते राहतात आणि त्यांचा व्यवसाय हा मडगावमध्ये आहे. मडगावमध्ये त्यांची अनेक मित्रमंडळी आहेत तिकडे. त्यामुळे बाबू आजगावकरांना कदाचित भाजपने सांगितलं असेल की तुम्ही एकदा संधी तिकडे घेऊन बघा. समजा ह्या निवडणुकीमध्ये बाबू आजगावकर चांगल्यापैकी पल्ला गाठू शकले, तर पुढच्या निवडणुकीमध्ये कुठलाही चमत्कार एखादा होऊ शकतो. आणि मडगावमध्ये तर फारसं बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. त्याच्यामुळे आपण थेट नुवे, बाणावली, नावेली आणि कुंकळी, वेळी ह्या भागाबद्दल बोलूया. तिथे नावं ज्यांनी जाहीर केली ती पहिल्यांदा मी सांगतो. नुवेमध्ये दत्ता बोरकर हे नाव आहे, ज्यांना तिकीट भाजपनं जाहीर केलं आहे. बाणावलीत दामोदर बांदोडकर, नावेलीत उल्हास तुयेकर आणि कुंकळीत क्लाफास डायस जे काँग्रेसमधून भाजपात आले होते त्यांना तिकीट जाहीर केलेलं आहे. नुवे, बाणावली आणि नावेली जर बघितलं तर नावं तशी नवीन आहेत, पण उल्हास तुयेकर हे आधीपासूनचं नाव चर्चेतलं आहे. त्यांनी चांगलं कामगिरी बजावलेली आहे याच्यापूर्वी. तुम्हाला काय वाटतं की नुवे, बाणावली आणि नावेली, कुंकळी थोडंसं बाजूला ठेवूया अजून, कारण तिथे ते सध्या सिटिंग MLA आहेत म्हणून, ह्या 3 मतदारसंघामध्ये भाजपचा भाजप म्हणून कितपत प्रभाव आहे? आपण संपूर्ण साष्टीच घेऊया, कुडतरी घेऊया, नुवे घेऊया, वेळी घेऊया, कुकळी, बाणावली या मतदारसंघामध्ये भाजपचा फार असा प्रभाव नाही आहे, कुकळी वगळता. पण इतर ठिकाणी भाजपने काय केलं तुम्हाला आठवत असेल तर बघा, काही वर्षापूर्वी काँग्रेसने विश्वजित राणे यांच्या विरोधात वाळपईत एक उमेदवार दिला होता, लक्ष्मण सावर्डेकर नाव. अनेकांना त्या उमेदवाराचं नाव आजही पाठ आहे. बरोबर. भाजपने आज नेमकं तेच केलेलं आहे. असेच लक्ष्मण सावर्डेकर त्यांनी आज यात काही मतदारसंघामधून दिलेले आहेत. बरोबर. त्यांचा हेतू असा आहे की जे भाजपमध्ये सध्याचे काही आमदार जे होते तिकडचे काँग्रेसमधून फुटून आलेले, त्यांना भाजपच्या कमळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवणं शक्य नाही आहे. त्यामुळे ते अपक्ष राहून किंवा अन्य कुठल्या पक्षाच्या ह्याच्यावर ते आपलं भवितव्य आजमावू शकतात. पण कमळ हे चिन्ह त्यांच्यासाठी नाही आहे हे त्यांना पटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं काही लोकांनी की आम्ही ऐनवेळी दुसरा पक्ष बदलू किंवा आपण अपक्ष लढू. त्यामुळे भाजपने तिकडे जे उमेदवार काय दिलेले आहेत, उल्हास तुयेकर वगळता बाकीचे दामोदर बांदोडकर आहे, दत्ता बोरकर आहे, हो बाकीचे दोन जे उमेदवार दिलेले आहेत ते मी माझ्या याच्याप्रमाणे असं म्हणेन की एका वाक्यात सांगायचं झालं तर ते काँग्रेसचे लक्ष्मण सावर्डेकर आहेत. त्यामुळे 66 मध्ये पण भाजपने छिप्या पद्धतीने 66 मध्ये एक वेगळी रणनीती आखलेली आहे आणि हे सगळं त्या रणनीतीचा भाग आहे. आणि आपण बघितलं की बाबाशान जे आले होते, विल्फ्रेड डिसा काँग्रेसमधून भाजप, आता ते म्हणतात की आपण अपक्ष लढणार आहे. त्याच्यानंतर फिलिप नेरी रॉड्रिक्स म्हणतात आपण अद्याप निर्णय घेतलेला नाही पण भाजपच्या तिकिटावर लढणार नाहीये. त्यात वेगळं एक नाव आहे ते क्लाफास डायस, यांनी सरळ भाजपचं तिकीट ऍक्सेप्ट केलेलं आहे. कुकळीमध्ये भाजपची तिकडे भाजपचा राजन नाईक आमदार होते, त्यामुळे भाजपनं ती. पण कुंकळीमध्ये यावेळी आपल्याला जरा तगडी लढत बघायला मिळेल, कारण युरी आलेमॉ यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवून दिलेला आहे आणि सगळीकडे भाजपचा उदो होत असताना नगरपालिका निवडणुकीत त्यांनी तिथे काँग्रेसकडे ती नगरपालिका खेचून आणली होती. आणि या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून क्लाफास डायस यांच्यासाठी तगडं आव्हान उभं करणार आहे. मी भाजपने त्यांनी उमेदवारी घेतली याचा अर्थ असा नाही की भाजपचा उमेदवार तिकडे जिंकणार आहे. बरोबर. मी असं एवढ्यासाठी सांगितलं की भाजपला तिकडे माहीत आहे की आपल्याकडे वोट बँक आहे, आपला आमदार तिकडे निवडून आलेला आहे, त्यांना याची कल्पना आहे, म्हणून त्यांनी त्याला उमेदवारी घे असा त्याचा तगादा लावला होता आणि त्यांनी ती उमेदवारी घेतलेली आहे. पण युरी आलेमॉचं आव्हान त्याच्यासमोर आहेच. हो. आणि केपेमध्ये आपण बाबू कवळेकरांना इथे बघतो की तिकीट त्यांनी जाहीर केलेलं आहे. सांगेमध्ये सुभाष फळदेसाईंना जाहीर केलं आहे. आता केपेमध्ये बाबू कवळेकरांशिवाय आणखी काय पर्याय असेल असं वाटलं नव्हतं, कारण उपमुख्यमंत्री होते आणि काँग्रेसमध्ये एवढी वर्ष काढल्यानंतर ते भाजपात आले होते, त्यामुळे तिकीट त्यांनाच मिळेल. परंतु सांगेमध्ये जे आपण बघितलं पणजी आणि तालेगाव मनसरात दाम्पत्य, पर्ये आणि वाळपई राणे दाम्पत्य, तसं काही आपल्याला केपे आणि सांगेबाबत कवळेकर दाम्पत्याबाबत बघायला मिळालेलं नाही. आपण पर्येचा आणि वाळपईचा जो निकष आहे हो तो विषयच वेगळा आहे. पर्येमध्ये सिनियर राणेंनी आपली आमदारकीचा ते सॅक्रिफाईस करणार आहे, म्हणजे आपण राहणार नाही अशी एखादी त्यांनी हमी घेतलेली असेल भाजपने त्यांच्याकडून. त्यामुळे त्यांच्या बदल्यात त्यांची सून निवडणूक लढणार आहे.
पणजीतला विषय वेगळा आहे. पणजी आणि ताळगावचा ते दोन्ही विद्यमान आमदार सिटिंग आहेत. एमएलए आहेत, बरोबर. हो, सावित्री कवळेकर आमदार नाही आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी असं काही हे नाहीये. त्यामुळे बाबू आणि कवळेकर सुभाष फळदेसाई यापूर्वी आमदार राहिलेले सुभाष आहेत. फळदेसाई हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, भाजपचे पदाधिकारी आहेत, ते भाजपचे प्रामाणिक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा दावा त्याने भाजपने स्वीकारलेला आहे. हो. आता या व्यतिरिक्त सावित्री कवळेकर तिकडे अपक्ष राहिल्या, मग सावित्री कवळेकर, प्रसाद गावकर आणि सुभाष फळदेसाई यांच्यात तिरंगी लढत तिकडे दिसू शकेल. हो. अन्यथा जर सावित्री कवळेकर यांनी माघार घेतली तर तिकडे सुभाष फळदेसाई विरुद्ध प्रसाद गावकर अशी सरळ थेट लढत होणार आहे. बरोबर. आणि केप्यामध्ये केप्यामध्ये बाबू कवळेकर यांना यावेळी आव्हान आहे दिलेलं आहे आणि ही निवडणूक त्यांना फार जड जाऊ शकते. एल्टन डिकोस्टा, आता रमेश तवळकर, गोविंद गवडे अशा काही लोकांनी जर मदत केली तर बाबू कवळेकर तिकडे तग धरू शकतील. अन्यथा बाबू कवळेकर यांना ही निवडणूक फार जड जाऊ शकते. कारण काँग्रेसनं एल्टन डिकोस्टा यांच्या नावानं एक पर्याय दिलेला आहे. आणि जो केपे मतदारसंघाचा आपण विचार केला तर समाजाच्या दृष्टीने विचार केला तर जसं तुम्ही म्हटलं की तवळकर आणि गोविंद गावडेंनी मदत केली तर काही लोकांची मदत त्यांना घ्यावी बाबू कवळेकरांना मदत घ्यावी लागेल. आणि ती मदत मिळाली तर बाबू कवळेकर आपली उमेदवारी वाचवू शकतील, आमदारकी वाचवू शकतील. कुडचडे आणि सावर्डे, कुडचडमध्ये अपेक्षेप्रमाणे निलेश काब्रालांना तिकीट जाहीर झालेलंच आहे. तिथे अमित पाटकर आहेत जे काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीतर्फे आहेत उमेदवार, शिवाय बाळकृष्ण वडारकर ते सुद्धा काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत. त्याच्यानंतर आणखी काही लोक कुडचडेमध्ये कार्यरत आहेत. सावर्डेचा विचार केला तर तिथे दीपक पाऊसकरांना धक्का दिला आहे भाजपनं आणि गणेश गावकरांना जे माजी आमदार आहेत त्यांना तिकीट दिलं आहे. आता दीपक पाऊसकर काय भूमिका घेणार याच्याकडे लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं की बंडखोरी होईल भाजपमध्ये? दीपक पावसकर हे फार ॲम्बिशियस आहेत, ते बंडखोरीच करतील, बरोबर, यात मला शंका नाही आहे. आणि तिकडे मगोने बालाजी गावसना हेरलेला आहे. भाजपने गणेश गावकर हे माजी आमदार आहेत. गणेश गावकर हा सर्वे नंतरचा जो भाजपने जे काही 2-3 सर्वे केले अंतर्गत सर्वे, त्या सर्वेमध्ये जे भाजपला दिसून आलं त्यात गणेश गावकरचं नाव पुढे आलं. त्यामुळे तिकडे गणेश गावकरांना संधी कदाचित दिलेली असेल. पण पावसकर यांनी गेल्या 1-2 महिन्यामध्ये काही नोकऱ्या वगैरे देण्याचा जे सपाटा लावला होता, आता एवढं काम करूनही पावसकरांना उमेदवारी दिलेली नाहीये. त्यामुळे एवढं काम केल्यानंतर कोणीही व्यक्ती असं बॅकफुटावर जाऊन घरी बसणार नाही. पावसकर हे PWD मिनिस्टर होते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे ते बंड करू शकतात असं मला वाटतं. निलेश काब्रालच्या जागी म्हणजे त्याच्या विरोधात, निलेश काब्रालच्या विरोधात अद्याप तरी मला कोणी तगडा उमेदवार दिसत नाही. बाळकृष्ण होडारकर हे तिकडे काही मोठ्या म्हणजे फरक घडवून आणू शकतात. बरोबर. आणि आपण थेट काणकोणकडे जाऊया. काणकोणमध्ये रमेश तवडकरांना तिकीट जाहीर केलं. काणकोणमध्ये भाजपाने अशी का भूमिका घेतलेली आहे हे सगळं म्हणजे हा विषय गुलदस्ताच आहे. आणि अनेकांना आश्चर्य वाटलं की इजिदोर यांचं तिकडे बऱ्यापैकी सध्या प्रभाव होता, कामही त्यांचं चांगलं होतं. त्यामुळे तवडकरांना भाजपने उमेदवारी द्यावी. कारण तवडकर हे पक्षाचे अनेक वर्षाचे चांगल्यापैकी पदाधिकारी आहेत, काम आहे त्यांचं. आदिवासी समाजाचा त्यांना फायदा होऊ शकतो. कदाचित हा विचार त्याने पक्षाने केला. कदाचित त्यांनी भाजपनं असा संदेश दिलाय की आम्ही ST समाजाला अवहेरत नाही आहोत, तर त्यांना सोबत घेऊन जातो. आणि तवडकरांना उमेदवारी देणे ह्याचा लाभ त्यांना अनेक मतदारसंघ सांगेमध्ये होऊ शकतो, सावर्डेमध्ये होऊ शकतो, प्रियोळमध्ये होऊ शकतो, केपेमध्ये होऊ शकतो. अशा 3-4 मतदारसंघामध्ये तवडकर हे त्या संघटनेशी सातत्यानं समाजाशी बांधिलकी ठेवलेले व्यक्तिमत्व आहेत. कदाचित भाजपने ह्या गोष्टींचा विचार करून तवडकर यांना उमेदवारी दिलेली असेल. परंतु त्याचबरोबर काणकोणमध्ये इजिदोरला डावलण्याचं काही असं कारण नव्हतं. आणि जी काणकोणमध्ये इतर नावं चर्चेत आहेत त्यात इजिदोरांचं तर नाव आहे, ते आता कुठे जाणार आहे. त्याच्याबरोबर काँग्रेसनं आधीच तिकीट डिक्लेअर केली ती जनार्दन भंडारी यांना. आणि देसाई जनार्दन भंडारी हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे प्रामाणिक निष्ठावंत युवा कार्यकर्ते आहेत. आता ते मतं किती काढतील तो विषय वेगळा आहे, पण तुम्ही एका युवकाचा सन्मान त्या काँग्रेसने केलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर विजय पै खोत जे भाजपचे माजी आमदार आहेत आणि ते आता काय भूमिका घेतात याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. पराशर पै खोत हे एक नाव तिथे काही महिन्यापूर्वी चर्चेत होतं. आणि
जो तिथला वेगवेगळ्या समाजातले लोक सुद्धा पुढे येत होते. कोमरपंथ समाज पुढे येत होता, देसाई समाज म्हणजे क्षत्रिय मराठा समाज पुढे येत होता. त्या देसाई समाजाने पण आता सांगितलं की आमचा सुद्धा उमेदवार यावेळी आम्ही उभा करणार आहोत आणि त्याला आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे काणकोणकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं. हो, आता आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि या चर्चेचा समारोप करूया. ते म्हणजे 34 जे नावं त्यांनी भाजपनं जाहीर केलेली आहेत त्याचा आपण सविस्तरपणे आढावा घेतला. कुठल्या मतदारसंघामध्ये कशी सध्याची परिस्थिती आहे, आत्ताची परिस्थिती, नंतर परिस्थिती अर्थातच बदलू शकते, परंतु जे 6 मतदारसंघ जिथे नावं डिक्लेअर झालेली नाहीत त्यात कुडतरी आहे, कुठ्ठळे आहे, सांताक्रूज, डिचोली, कुंभारजोगाई आणि कळंगूट. आता यात आपण पहिल्यांदा घेऊया कुडतरी, जो 66 मधला महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कुडतरीमधलं राजकारण प्रत्येक दिवसागणिक बदलत आहे. म्हणजे आपण अलेक्स रेजिनाल्डचा जर संदर्भ घेतला तर त्यांनी काँग्रेस सोडणं, टीएमसीत जाणं, टीएमसीतून परत माघार घेणं, काँग्रेसमध्ये येतो म्हणून सांगणं, पण त्याचवेळी काँग्रेसनं भाजपमध्ये गेलेल्या आपल्या उमेदवाराला परतून आणणं आणि त्यांना तिकीट डिक्लेअर करणं, अशी तिथे काहीशी वेगळी परिस्थिती आपल्याला दिसून येते. तुम्ही कसं बघताय कुडतरीकडे? कारण भाजपनं तिथे तिकीट अजून डिक्लेअर केलेलं नाही आणि ज्यावेळी मागच्या काही दिवसापूर्वी अलेक्स रेजिनाल्ड हे फडणवीसांना भेटल्याची रात्रीची चर्चा सुरू होती आणि नंतर अलेक्स रेजिनाल्ड टीएमसीमध्ये गेले, माघार घेतली त्यांनी आणि आता त्यांनी डिक्लेअर केलं की आपण अपक्ष राहणार आहे. भाजप तिथे कदाचित त्यांना पाठिंबा देऊ शकतो का की आपला उमेदवार तिथे देईल? काही मतदारसंघामध्ये भाजपचा पाठिंबा घेणे हे सुद्धा एखाद्या उमेदवाराला फार रिस्की असतं, जोखमीचं काम असतं ते. त्यामुळे भाजपने काय ते एक उमेदवार आपण हेरला होता, त्याने भाजपने त्यांना प्रवेशही दिला होता, पण ते सोडून गेले ऐनवेळी. त्यामुळे भाजपकडे तसा पर्याय नाही. भाजप एखादा आपलं वोट बँक, आपले तिकडे जी कॅडरची काही मतं असतील त्या मतदारसंघामध्ये ती आपल्याकडे राहावी यासाठी एखादा उमेदवार ती औषधासाठी जसं म्हणतो आपण तसं ठेवतीलही. पण यावेळी कुडतरीचा निकाल सगळ्यांचं लक्ष आहे कुडतरीकडे, कारण तिकडे डॉमिनिक आहे, मोरेनो आहे आणि रेजिनाल्ड आहे आणि शॅलोम सारदेन कुठे कधी उभे राहतील, कुठल्या पक्षातून तेही सांगता येत नाही. शॅलोम मधूनचे चित्र पिक्चरमध्ये नाही आहे, पण हे 3 लोक आहेत आणि तिघही फार वजनदार लोक आहेत आणि त्यामुळे कुडतरीकडे अनेकांचं लक्ष जे आहे ते कुडतरीचा रिझल्ट काहीतरी वेगळा यावेळी येऊ शकतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण कुठ्ठळीचा थोडासा संदर्भ घेऊया. कुठ्ठळीमध्ये भाजपनं तिकीट डिक्लेअर केलेलं नाही. अपेक्षा होती की तिकीट तिथे नाव कोणाचं तरी डिक्लेअर होईल आणि ते नाव असेल आंतोन वाज म्हणून, जे झेडपी सदस्य आहेत, परंतु तसं डिक्लेअर झालेलं नाहीये अजून. कुठ्ठळी त्यांनी वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे. तिथे सध्या आपण वातावरण बघितलं तर आपमध्ये गेलेले आहेत एलिना साल्ढाणा, त्याच्यानंतर आणखी काही नावं चर्चा, ऑलेन्सियो सिमोयश आहेत जे मच्छीमार नेते आहेत आणि काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणार आहेत. अशी काही नावं आपण जर बघितली तर कुठ्ठळीमध्ये यावेळी रंगतदार लढत बघायला मिळणार आहे. भाजपचा उमेदवार ज्यावेळी डिक्लेअर होईल त्यावेळी ते चित्र अधिक स्पष्ट होईल. पण तुम्हाला कसं वाटतं कुठ्ठळीच्या मतदारसंघाकडे बघून की बदल घडेल की एलिना साल्ढाणांना सिंपती मिळेल? एलिना साल्ढाणा एक चांगल्या नेत्या आहेत, पण भाजपने त्यांना फार दुर्लक्षित ठेवलं. बरोबर. म्हणजे एक आमदार असूनही तुम्ही ज्या काहीच काम नसलेलं एक पुनर्वसन मंडळ त्यांना तुम्ही देऊन त्याची बोळवण त्यांची केली, त्यामुळे प्रचंड दुखावलेला आणि नाराज होऊन त्या भाजप सोडून गेलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची एक सिंपती जी आहे लोकांकडून, हे सिंपती वोट्स त्यांना मिळू शकतात. दुसऱ्या बाजूने भाजप सध्या दुहेरी मनस्थितीमध्ये आहे की गिरीश पिल्लेंना द्यावं की आंतोन वाज किंवा ते आपले देसाई आहेत त्यांना तुळशीदास नाईक आहे त्यांना उमेदवारी द्यावी का, अशा प्रकारच्या स्थितीमध्ये भाजप आहे. त्यामुळे भाजपने तो काही मतदारसंघाच्या मागे ठेवलेले आहे जिथे फार पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांनी काही जे मतदारसंघ बाजूला ठेवले त्याच्यात कुट्टाळीचा समावेश आहे. पण कुट्टाळीमध्ये लढत झाली तरीही ती मला वाटतं की दोघांमध्येच 2 उमेदवारांमध्ये ती थेट लढत असू शकते. बरोबर. आणि आणखी एका मतदारसंघाचा आढावा घेऊया, तो म्हणजे सांताक्रूज. तिथे आता आम आदमी पार्टीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून त्यांना तिथून उमेदवारी जाहीर केलेली आहे, अमित पालेकरांना. त्याच्यामुळे सांताक्रूजची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, पण भाजपनं तिथे पहिल्या यादीत आपलं नाव जाहीर केलेलं नाही. सांताक्रूजमध्ये जे बाबुश यांचे समर्थक आहेत, आग्नेल डिकुन्हा, त्यांचं नाव चर्चेत आहे. तुम्हाला काय वाटतं की सांताक्रूजमध्ये हे कसं काय राजकारण सुरू आहे? कारण टोनी फर्नांडिसांना यावेळी तिकीट मिळणार नाही अशी परिस्थिती आहे. एक चांगली गोष्ट यावेळी झालेली आहे की अनेक आम आदमी पार्टी असो, भाजप असो, रेव्होल्युशनरी गोवन असो, या लोकांनी तरुण व्यक्तीची नावं मुख्यमंत्री पदासाठी सुचवलेली आहेत आणि त्यामुळे त्याच्यात आम आदमी पार्टीने
अमित पालेकरांचं नाव दिलेलं आहे. अमित पालेकर हे मूळ सांताक्रूज मतदारसंघातले असल्यामुळे आणि भंडारी समाजाचा फॅक्टर जो आता नव्याने तयार झालेला आहे, त्यामुळे यावेळी सांताक्रूजची जी लढत आहे ती फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण अमित पालेकर हे फक्त भाजपाबरोबर नाही, भाजपच्या विरोधात नाही आहेत, तर काँग्रेसने रुडॉल्फ फर्नांडिसला तिकीट दिलेली आहे. बरोबर. हा एक निकष आहे. टॉनी फर्नांडिस किंवा आग्नेल यांच्यापैकी भाजपने एकाला तिकीट उमेदवार दिली तर दुसरा माणूस काय तिकडे करेल, त्याची भूमिका तिकडे काय असेल हेही बघावे. म्हणजे अनिल होबळेची भूमिका काय असेल, गिरीश उसळेकरची भूमिका काय असेल, राजेश खवटे आहेत, त्यांची भूमिका, ह्या लोकांची भूमिका काय असेल. त्यामुळे अजून चित्र तिकडचं स्पष्ट नाही आहे. पण अमित पालेकर भाजपचा उमेदवार आणि काँग्रेसचा उमेदवार अशी तिरंगी लढत तिकडे यावेळी सांताक्रूजमध्ये दिसून येईल. आणखी एक डिचोली मतदारसंघाचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. तिथे पाटणेकरांनी माघार घेतलेली आहे आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की भाजप समोर शिल्पा नाईकांचं नाव चर्चेत होतं, पण ते डिक्लेअर केलेलं नाही त्यांनी. आणि दुसरं नाव चर्चेत आहे ते नगराध्यक्ष कुंदन फळारी. परंतु जे दोन आणखी मोठी नावं चर्चेत आहेत ते म्हणजे मगोचे माजी आमदार आणि सध्याचे त्यांचे उमेदवार मगोचे नरेश सावळ, आणि दुसरे म्हणजे अपक्ष उमेदवारी लढवणार या विचारावर ठाम असलेले डॉक्टर चंद्रकांत शेट्टी आहे. तुम्हाला काय वाटतं की डिचोलीत भाजपचा जो केडर आहे तो पक्का आहे? पाटणेकरांच्या रूपानं त्यांनी अनेक वेळा तिथे विजय मिळवलेला आहे. मध्ये एकदा सावळांनी त्यांना धक्का दिला होता, परंतु पुन्हा त्यांनी तो आपला मतदारसंघ मिळवलेला आहे. भाजपची डिचोलीवर बरीच जी पकड आहे, ह्या पकडीमध्ये कुठेतरी पहिल्या टप्प्यात उमेदवार जाहीर न करणं याच्या मागचं कारण काय असू शकतं? हा सगळा पेच राजेश पाटणेकर यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. पाटणेकरांनी जर उमेदवारी घेतली असती तर हा पेच निर्माण झाला नसता. पण आरोग्याच्या कारणास्तव पाटणेकर यावेळी निवडणूक लढणार नाही असं त्यांनी सांगितल्यामुळे भाजपला तिकडे दुसरा उमेदवार शोधणे गरजेचं होतं. मग त्यांनी नरेश सावळकडे विचारणा केली. डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांच्याशी त्यांची चर्चा झाली. पण या दोन्ही नेत्यांनी भाजपची उमेदवारी घेणे आपल्याला परवडणार नाही हे असं स्पष्ट केल्यामुळे सध्या भाजपसमोर एक पेज आहे की डिचोलीमध्ये कुणाला उतरावं. कुंदन फळारी, शिल्पा नाईक यांची 2 नावं आहेत. पण आता भाजपने एक नवीन रणनीती आखलेली आहे, ती म्हणजे उत्पल पर्रीकर यांना डिचोलीत उभं करावं का, त्यांना निवडून आणावं का, तिकडून निवडणुकीत इकडे उभं करावं का आणि ते निवडून येतील का, हा नंतरचा प्रश्न आहे. पण उत्पल त्याच्यावर काय निर्णय घेतो त्याच्यावर त्यांच्या निर्णयावर डिचोलीचं हे ठरणार आहे. अन्यथा ती उमेदवारी शिल्पा नाईक किंवा कुंदन फळारी यांच्या दोघांपैकी एकट्याला जाऊ शकते. आणि कुंभारजुवेचा आपण विचार केला तर तिथेही अजून तिकीट डिक्लेअर केलेलं नाही. पांडुरंग बडकाईकर आहेत. त्याच्यानंतर भाजप समोर जे काही धर्मसंकट आलेली आहेत त्यातला एक मतदारसंघ आहे कुंभारजुवे. डिचोली, कुंभारजुवे, सांताक्रूज अशा काही मतदारसंघामध्ये भाजप सध्या पेचात आहे. तर कुंभारजुवेमध्ये विद्यमान आमदार आहेत पांडुरंग मडकईकर, त्यांच्या मिसेस तिकडे सरपंच आहेत आणि मडकईकर गेली अनेक वर्ष तिकडे निवडून येत आहेत. त्यामुळे तिथे श्रीपाद नाईक यांच्या मुलाने पण उमेदवारी मागितलेली आहे. तिथे कुठला निर्णय घ्यावा जो पक्षाला फायदेशीर होईल याच्यावर भाजप कदाचित विचार करण्यासाठी भाजपने वेळ घेतलेला असावा. बरोबर. अन्यथा पहिल्या आधी तिथलं नाव यायला हरकत नव्हती. पण भाजपला पूर्ण विश्वास नसेल कदाचित आपल्या याच्यावर, त्या निर्णयावर, कुंभारजुवेमधील जो निर्णय घेतला जाईल त्याच्यावर. त्यामुळेच भाजपने अजून तिकडे वेळ घेतलेला असेल. आणि बघितलं तर तिथे 2-3 आणखी नावं चर्चेत आहेत. एक म्हणजे समील वळवईकर आहेत TMC मधून. त्याच्यानंतर राजेश फळदेसाई आहेत काँग्रेसतर्फे. राजेश फळदेसाई हे बऱ्यापैकी तिकडे सध्या त्यांची हे सुरू आहे. त्यामुळे भाजप पूर्ण विचार करून तिकडे उमेदवार देणार आहे. आणि त्यामुळे म्हणजे असं व्हायला नको की एखाद्या उमेदवाराला दिला, दुसरा उमेदवार दुखावला आणि त्यांनी आपला अपक्ष किंवा दुसऱ्याला कोणाला पाठिंबा दिला. आणि सिद्धेश नाईक नियोजन बदलू शकतं. आणि सिद्धेश नाईक यांनी झेडपीमध्ये विजय मिळवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी जोरात दावेदारी आपली केलेली आहे. शेवटचा एक मतदारसंघ घेऊया आणि या चर्चेचा समारोप करूया. तो म्हणजे सध्या दुखरी नस असलेला कळंगूट. मायकल लोबोनी भाजप सोडल्यानंतर कळंगूटमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा पक्षासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे भाजपसमोर. आणि ही उमेदवारी आता कोणाला दिली जाईल याच्या संदर्भात शक्यतांचे आराखडे लोक बांधतायत. तुम्हाला काय वाटतं? रिकार्डो डिसोजा किंवा रिकी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते या तिकिटाचे दावेदार आहेत की कोणी वेगळी व्यक्ती येऊन तिकीट मिळवू शकेल? प्रस्थापितांना पराभूत करायचं असेल तर अनेक विरोधी विचार जे असतात, विरोधी लोक जे असतात ते एकत्र येण्याची गरज असते. कळंगूटमध्ये सध्या सगळे विरोधक एकत्र आहेत असं चित्र आहे. आणि ते जर एकत्र राहून त्यांनी आपल्या चौघापैकी एखादा उमेदवार दिला तर मायकल लोबो यांना कळंगूटमध्ये सोपं नाही आहे. बरोबर. त्यांना कळंगूटची निवडणूक यावेळी जड जाऊ शकते.
फक्त कळंगूटमधील त्याचे जे विरोधक आहेत, आग्नेल असेल, जोझेफ असेल, अँथनी असेल किंवा रिकी असेल, या सगळ्यांनी एकत्र राहून जर एखादी भूमिका घेतली तर मायकल लोबोला कळंगूटची निवडणूक फार जड जाऊ शकते. बरोबर. आणि तिथे आम आदमी पार्टीतर्फे सुदेश मयेकर यांनी जोरात काम सुरू केलेलं आहे. त्यांनी भाजपमध्ये आधी खूप चांगली कामगिरी बजावली होती आणि त्यांचंही नाव कळंगूटमध्ये चर्चेत आहे. त्यामुळे कळंगूटमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल याच्यावर सुद्धा येणाऱ्या निवडणुकीचे बरेच जे काही आराखडे असतील ते निश्चित होणार आहेत. आणि या 6 मतदारसंघामध्ये नेमकं भाजप काय भूमिका घेतंय याकडे आता लक्ष लागलेलं आहे. 34 मतदारसंघामधले 34 उमेदवार भाजपनं पहिल्या यादीत जाहीर केले. त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंतांपासून राणे दाम्पत्य, मोन्सेरात दाम्पत्यापासून ते सोपटेंपासून सगळे जे मातब्बर नेते आहेत यांना तिकीटं मिळालेली आहेत. काही मातब्बरांना बाजूला ठेवण्याचाही धाडस भाजपने दाखवलेलं आहे. येणाऱ्या काळात बघावं लागेल की हे मातब्बर कोणती भूमिका घेतात आणि भाजपला डोईजड ठरतात की भाजपनं जो निर्णय घेतला तो योग्य असेल हे आता शेवटी मतदार ठरवणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. पुढच्या काळामध्ये या 6 मतदारसंघामध्ये सुद्धा भाजप आपले उमेदवार देणार आहे. परंतु सध्याच्या घडीला आपण विचार केला तर या 34 मतदारसंघामध्ये 34 उमेदवार दिल्यानंतर भाजप आता आपल्या कामाला आणखी वेग घेईल. आणि या सगळ्या मतदारसंघांचा सविस्तरपणे आम्ही या ठिकाणी आढावा घेतला, पक्क विश्लेषण केलं. ग्राउंड रियालिटी जी काय आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली आणि हे सगळं विश्लेषण गोवन वार्ता या दैनिकाचे संपादक पांडुरंग गावकर सरांनी केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच निवडणुकी संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या, विविध प्रश्नावरच्या चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच जाणार आहोत. त्याचबरोबर जी काही राजकीय पार्श्वभूमी असेल त्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढे येणारे नेते आहेत, त्या नेत्यांच्या भूमिका, त्यांचं विजन काय आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा आम्ही अनेक लोकांशी संवाद साधणार आहोत. आणि या संवादाच्या माध्यमातून शेवटी मतदारांनी, गोयकरांनी ठरवायचं आहे की कशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहेत. आणि त्या दृष्टीने लोकांचं लोकमत तयार करण्यासाठी माध्यम म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने हा एक उपक्रम राबवत आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळतं. फेसबुक पेजला भेट द्या, जिथे आमच्या सगळ्या लाईव्ह चर्चा तुम्हाला बघायला मिळतील, सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मुख्य म्हणजे तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जर नसाल तर लगेच तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधून व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा, कारण तुम्हाला प्रत्येक बातमीची अपडेट लगेच तिथे मिळते. आणि या सगळ्या राज्यातील राजकीय घडामोडी अगदी घर बसल्या, तुम्ही ऑफिसमध्ये असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये आम्ही थेटपणे पोहोचवण्याचं काम करतो. अधिक माहितीसाठी तुम्ही सातत्यानं गोवन वार्ता लाईव्हला फॉलो करत राहा. तुर्तास आम्ही या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.